नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला कथित अमानुष हल्ला आणि लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होऊन पाठिंबा द्यावा असं आवाहन कोपरगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलं आहे। या संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला आहे। या प्रकरणाविरोधात विद्यार्थी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर झालेल्या कथित अमानुष हल्ला आणि लाठीचार्जमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे। विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचं संरक्षण व्हावं या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोपरगाव वंचित बहुजन आघाडीनेही 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, विविध सामाजिक संघटना आणि सर्व स्तरांमधील घटकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावं असं आवाहन केलं। या संदर्भात कोपरगाव तहसील कार्यालय तसेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आलं असून हा बंद शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने पाळण्यात येणार असल्याची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। काल नई दिल्ली येथे जे विद्यार्थी संविधानिक मार्गाने, शांततेच्या मार्गाने न्याय मागण्याकरता जे जंतर मंतरवरती उपोषणाला बसलेले आहे, त्या विद्यार्थ्यावरती अमानुष लाठीचार्ज करून अश्रुधुराच्या नळकंडे असतील किंवा छऱ्यांच्या बाहेर असेल, अशा विविध उपकरणाचा वापर करून त्या मुलांचा अमानुष छळ केलेला आहे। जवळजवळ 5 ते 6 विद्यार्थी जखमी झालेले असून याच्यामध्ये काही महिला सुद्धा आहे, महिला देखील मोठ्या प्रमाणात जखमी झालेल्या आहे। या अशा हुकुमशाह सरकारचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। कारण भारत देश हा संविधानावरती चालतो आणि या संविधानाच्या मार्गाचा अवलंब न करता हा देश जर हुकुमशाहाच्या मार्गाने चाललेला असेल तर याला कुठेतरी पायबंद घालण्याची वेळ आता आलेली आहे। या देशामध्ये न्याय मागत असेल, त्याच्यावर लाठीचार्ज होत असेल तर ही खेदाची गोष्ट आहे। असाच न्याय मागण्याकरता आमचे मराठी बांधव जालना जिल्ह्यात, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस उपोषणाला बसले होते जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेस सुद्धा या हुकुमशाह सरकारने त्यांच्यावरती लाठीचार्ज केलेला होता। म्हणून मला सांगायची वेळ येते की या सरकारचा कुठंतरी पायबंद घालावा आणि यांना या कठोर ज्यांनी शिक्षा, ज्या मुलांना लाठीचार्ज केलेला असेल या मुलांवरती त्वरित उपचार करून त्यांना न्याय द्यावा अशी प्रथम विनंती करतो। त्यानंतर आमचे राष्ट्रीय नेते माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी 23 तारखेला उद्या जो बंद पुकारलेला आहे, या बंदमध्ये कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी बंधू असतील, छोटे मोठे व्यापारी असतील, आजच आमच्या शिष्टमंडळाने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुधीरजी डागा साहेब, त्यानंतर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर कोपरगाव पोलीस स्टेशन यांना देखील निवेदन दिलेलं आहे, कोपरगाव तहसीलदार साहेब यांनाही देखील निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही उद्या शांततेच्या मार्गाने कोपरगाव बंदचं आवाहन करीत आहोत। या बंदमध्ये जे जे छोटे मोठे पक्ष असतील, जे भारतीय संविधानाला मानणारे वर्ग असेल, यांनी मोठे सहभाग याच्यामध्ये नोंदवायचा आहे। गोष्ट सदाभाऊ खोत बघून सुद्धा सांगितले का जे तिथे मुलं बसलेले होते हे अतिरेकी होते। हे मुलं स्वतःच्या पाठीवर हँडबॅग घेऊन 4-4, 5-5 दिवसाचा सिद्धुरी घेऊन तिथे बसलेले आहे। तुम्ही आजही प्रत्येकाचे बॅग चेक करा, त्याच्यात तुम्हाला पाण्याची बाटली आणि जेवणाचे साहित्य सापडेल, दात घासाचे टूथपेस्ट सापडतील। या अशा लोकांना तुम्ही जर अतिरेकी म्हणत असेल तर या महाराष्ट्र शासनाच्या या भांडगोळ नेत्यांना पहिलाच जाब विचारायला पाहिजे। यांना ज्यावेळेस
संविधानाच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने ज्यावेळेस आमच्या याच्या कचाड्यात सापडतील त्यावेळेस यांचे तोंड काळे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण यांना समाजापुढे उत्तर देणं आहे का अतिरेकी कोण होतं आणि विद्यार्थी कोण होता. म्हणजे चोराच्या उलटे बोंबा, लाठीचार्ज यांनी केला, मारहाण यांनी केली. ज्या ज्या पोलिसांच्या नंबर प्लेट बिड्यानी तपासल्या पत्रकार बांधवांनी, त्या पोलिसांच्या शर्टावरती PSI आहे का कॉन्स्टेबल आहे का कुठला कर्मचारी आहे यांच्या छातीवर नंबर प्लेट सुद्धा नव्हती. त्या पत्रकार बांधवाला देखील आरेकारे करून काठ्या उगारण्यात आलेल्या आहे. म्हणून या हुकुमशाही सरकारचा आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. जय भीम, जय भारत. जे जंतर मंतर नवी दिल्लीला आंदोलनाला बसलेले विद्यार्थी आहे यांच्यावर अनुचितपणे दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारचे जे भाडोत्री गुंडे यांनी येऊन त्या पोरांवर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये निष्पाप पोरांचा नाक आणि डोके फुटणं, काहींचे पाय मोडणं, हे काय हुकुमशाही सरकारची वाटचाल आहे का? हे काय इंग्रज शासन आहे का? ही लोकशाही मार्गाने ते मुलं तिथं आंदोलन करतात. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांची मागणी ते सरकारपर्यंत पोहोचवतात. पण सरकारचं कुठल्याही प्रकारचं प्रतिनिधी साधा आंदोलन स्थळी येतही नाही आणि त्यांची चौकशी करीत नाही एखादं शिष्टमंडळ. त्यामुळे या केंद्र सरकारचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो. आणि उद्याच्या महाराष्ट्र बंद मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आम्ही सर्वपक्षीय यांना आवाहन करतोय की उद्या कोपरगाव बंद मध्ये आपण सुगट सहभागी व्हावं. कारण की आपल्याही पाल्यांच्या, आपल्याही विद्यार्थ्यांच्या किंवा आपल्याही मुलाबाळांच्या भविष्याचा प्रश्न आहे. तेव्हा सर्व पक्षीयांना आम्ही आवाहन करीत आहे, आपण उद्याच्या बंद मध्ये सहभागी होऊन आपला उपस्थिती नोंदवावी. जय भीम, जय भारत. आदरणीय प्रकाश साहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक उद्या 23 तारखेला दिलेली आहे. तरी सर्व कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, सेना असेल, मनसे असेल, जे कोणी पक्ष असेल त्यांनी या मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार करून आमच्या या पाठिंब्याला सहकार्य करावं. तुम्ही पण याच्यात सामील व्हावं. करत नाही तर सर्वजण एकजुटीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी मी सर्वांना विनंती करतो. यावेळी संतोष चोळके, प्रकाश दुशिंग, बाबासाहेब कोपरे, संतोष कोपरे, देवदास गायकवाड, राजेंद्र मोकळ, आनंद कोपरे, संदीप दुशिंग, आकाश दुशिंग यांच्यासह कोपरगाव वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.